हा महिमा आहे वणीच्या गडावरील सप्तशृंगी आईच्या शीतकड्याचा. नांदूर गावामध्ये एक महिला राहत होती. सप्तशृंगी आईची ती खूप मोठी भक्त होती. ती देवीची श्रद्धेनं भक्तीनं पूजा भक्ती करत असे. आईसाठी व्रतवैकल्य करत असे. तिचं घर धन धान्य आणि दौलतीने भरलेलं होतं. तिच्याकडे कशाचीच कमी नव्हती. तिच्या घरामध्ये धन धान्य सारं काही होतं. पण ती मात्र तरीही दुःखी होती. कारण तिच्या लग्नाला 5-6 वर्ष झालेली होती. पण तरी देखील तिच्या घरामध्ये अजूनपर्यंत पाळणा हल्ला नव्हता. ते एकच कारण होतं ज्यामुळे ती थोडी दुःखी असत असे. एके दिवशी ती अशीच आईची पूजा अर्चा करून दारात बसली होती. तिच्या चेहऱ्यावरती आईची पूजा केलेली असल्यामुळे खूप प्रसन्नता होती. पण दुसऱ्या बाजूला तिच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा देखील दिसत होती. तेव्हा तिच्या घरचा सालगडी तिथेच उभा होता. त्यानं तिच्या चेहऱ्यावरची निराशा पाहिली. तो लगेचच तिला म्हणाला, "ताई, इतकी उदास का बसलीस?" तेव्हा ती म्हणाली, "दादा, लग्नाला आता इतकी वर्ष झाली, पण माझ्या घरचा पाळणा काही हलेना. चिंतेनं आता मन लागत नाही. लोक टोमणे मारून बोलत असतात. ते आता काही माझ्या मनाला सहन होत नाही. काय करावं ते कळतच नाही." ह्याच विचारात मी आपली बसले. तेव्हा लगेचच तो तिला म्हणाला, "ताई, चिंता का करते? अगं, वणीला जा आणि आईला साकडं घाल. आई तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल." तिची आईवर अगोदरच खूप श्रद्धा होती. सालगडी दादाचं बोलणं ऐकून तिनं वणीला जायचं असं ठरवलं. आईचं दर्शन घ्यायचं आणि आईला साकडं घालायचं. ठरल्याप्रमाणे ती वणीच्या गडावरती आईच्या दर्शनाला गेली. आईच्या पायावरती माथा ठेवून तिनं आईला आपलं गाऱ्हाणं मांडलं. "आई, तुझ्या कृपेनं माझ्याकडे सारं काही आहे. मला माहीत आहे तू सर्वांच्या नवसाला पावते. सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करतेस. पण माझ्या हाकेला तू कधी उभी राहणार? माझ्या घरी लेकरू नाही. त्यामुळे मी खूप दुःखी आहे. माझं दुःख तू कधी दूर करणार? आज मी तुला नवस करते. जेव्हा मला बाळ होईल तेव्हा मी बाळाला बैलगाडीनं घेऊन तुझ्या दर्शनाला येईल. तुझ्या पायाशी त्याला ठेवेल आणि या शीतकड्यावरनं बैलगाडीनं खाली उतरून जाईन." त्यावेळी गडावर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता. भाविक श्रद्धेने पायवाटेने आईच्या दर्शनाला येत. खूप उंचावरती असलेल्या त्या शीतकड्यावर बैलगाडीनं खाली जाणं ही अगदीच अशक्यप्राय गोष्ट होती. पण तिने बाळासाठी मोठ्या विश्वासानं आईजवळ हा नवस बोलला आणि त्यानंतर ती तिच्या घरी निघून गेली. बरोबर 1 वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर तेजस्वी बाळाचा जन्म झाला. तेव्हा तिला आपण आईला केलेल्या नवसाची आठवण झाली. त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तिनं नवऱ्याला सांगितलं. तिनं नवऱ्याला एक बैलगाडी तयार करा असं सांगितलं. त्या पद्धतीने नवीन बैलगाडी तयार करण्यात आली. गाडीला 2 खिल्लारी बैल जुंपले गेले. गाडी तयार झाली. ती, तिचा नवरा, काहीच दिवसांचं तिचं ते तान्हुलं बाळ आणि तो सालदार गडी मातेच्या दर्शनासाठी बैलगाडीनं गडावर निघाले. त्या काळी रस्ता नव्हताच. दगड दऱ्यातून धोंड्यांमधनं ती गाडी लोटत लोटत पुढे आणली गेली. खिल्लारी बैल जोडलेली बैलगाडी गडावरती पोहोचली. त्यानंतर ती शिवालिक तीर्थामध्ये आली. तिथे त्या सर्वांनी आंघोळी केल्या. सर्वांच्या आंघोळी झाल्यानंतर सर्वजण आईच्या दर्शनाला गेले. आईला
शब्द दिल्याप्रमाणे तिने बाळाला आईच्या चरणावरती ठेवलं. सर्व पूजा अर्चा झाली. त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाल्यावरती तिनं आपल्या पतीला सांगितलं, मी आईला नवस केला होता की मी बाळाला घेऊन ह्या कड्यावरनं बैलगाडीनं उतरून जाईन. तिचं हे बोलणं ऐकून तिचा नवरा मात्र खूप घाबरला. त्याला काय बोलावं तेच कळेना. तरी देखील आपलं थोडंसं भान ठेवून तो तिला म्हणाला, अगं, तू काय बोलते आहेस? तुला कळतं आहे का? या अशा कड्यावरनं गाडी कशी बरं खाली उतरेल? ह्यात आपण वाचू शकणार नाही. ह्या असल्या गोष्टींवरती माझा विश्वास नाही. असं म्हणून त्यानं त्या बैलगाडीतून येण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. तो लगेचच त्या बैलगाडीतून खाली उतरला. आता मात्र तिला कळेना की काय करावं. कारण नवरा तर अगोदरच गाडीतून उतरून गेला. पण तरी देखील ती मात्र घाबरली नाही. तो सालदार गडी मात्र तिला म्हणाला, मी जेव्हापासून या ताईच्या घरी काम करत आहे, तेव्हापासून मी तिला बहीण मानलं आहे. जर आज कोणी तिची मदत करणार नसेल, तर मी ही गाडी हाकेन. ताई, मी तुझ्याबरोबर येतो. कारण दोघांनाही विश्वास होता की जन्माला घालणारी ही आईच आहे आणि तारणारी देखील ही आईच आहे. त्यांना आपल्या आईवरती विश्वास होता. त्यामुळे ते दोघेही बाळाला घेऊन बैलगाडीत बसले. तिनं त्या सालगडी दादाला म्हटलं, दादा, आईचं नाव घे आणि हाक गाडी पुढे. तीच तारणारी आणि तीच मारणारी. ती मनोमन आईचा धावा करू लागली. सालगड्यानंही सप्तशृंगी आईचं नाव घेतलं आणि गाडीला हाकायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! एवढ्या मोठ्या कड्यावरनं ती गाडी जेव्हा खाली उतरली, तेव्हा ती गाडी जशीच्या तशीच होती. ना बैलांना काही झालं, ना बैलगाडीला काही. बैलगाडीच्या उतरलेल्या चाकांच्या खुणा आजही तिथे आहेत. जर तुम्ही कधी वणीला गेलात, तर हा सतीचा कडा नक्की बघा. गाडी जशीच्या तशी पुन्हा वर येऊन थांबली आणि तोपर्यंत देवी तिथे येऊन पोहोचली होती. असे म्हणतात की त्यावेळी मार्तंडेय ऋषी पोथी वाचत करत होते. देवी ती कथा ऐकत होती. पण त्यावेळी पण आईच्या भक्तिनीनं बैलगाडी खाली उतरवली. म्हणून देवी स्वतः तिथे येऊन उभी राहिली आणि ती गाडी जशीच्या तशी पुन्हा वर आली. कुणाला काहीही दुखापत झाली नाही. त्यामुळे म्हटलं जातं की आईने गुरुजींची अर्धी पोथी सोडून दिली, म्हणून आईची मान वाकडी आहे. जेही आईची श्रद्धेने मनापासून भक्ती करतात, आई त्यांच्या पाठीशी नेहमी उभी असते. ती भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. फक्त तुमची श्रद्धा ही मनापासून असली पाहिजे. स्वतः आईचा हात तुमच्या डोक्यावरती असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती कशाला? बोला सप्तशृंगी माता की जय. ओम नमो भगवते सप्तशृंगी माता की जय. आई सप्तशृंगी मातेचा उदो उदो. आई साहेब अंबे माता की जय. आई साहेब अंबे माता की जय. जय सप्तशृंगी माता.